नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिकचे कितवे संस्करण झालं आहे? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो आपला. तर 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये आपलं 33वे संस्करण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, 33वे संस्करण झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला किती स्पर्धक होते? किती होते मित्रांनो? 117 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण 500 लाईक ठेवणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, पेपरला पडण्याची दाट शक्यता आहे. याचं करेक्ट आन्सर आहे वरील दोन्ही. लक्षात ठेवा, PV सिंधू आणि शरद कमल याचं करेक्ट आन्सर आहे बघा. PV सिंधू बॅडमिंटन खेळाशी संदर्भामध्ये आणि शरद कमल मित्रांनो टेनिस या खेळाशी संदर्भात आहे. त्यानंतर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये समारोप समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होतं? बघा, ध्वजवाहक मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मनू भाकर आणि PR श्रीजेश. बघा, मनू भाकर नेमबाजी या खेळासंदर्भात आहे आणि PR श्रीजेश हॉकी या खेळासंदर्भामध्ये. त्यामुळे हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत बघा मित्रांनो, हा पॉईंट सगळ्यांनी लिहून ठेवा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वात जास्त पदके कोणी जिंकलेली आहेत? तर अमेरिकेने मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त पदकं जिंकली आहेत. या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवा. या ठिकाणी पहा मित्रांनो, अमेरिकेने बघा 40 सुवर्ण पदकं, 44 रौप्य पदकं, त्याच्यानंतर 42 कांस्य पदकं, टोटल 126 पदकं मित्रांनो, 126 पदकं अमेरिकेने जिंकलेली. दुसऱ्या स्थानावर मित्रांनो चायना आहे. चायनाने सुद्धा मित्रांनो 40 सुवर्ण पदक, त्याच्यानंतर 27 रौप्य पदकं आणि 24 मित्रांनो या ठिकाणी कांस्य पदकं जिंकलेत. टोटल 91 पदक जिंकून मित्रांनो चायना दुसऱ्या स्थानावरती आहे. जपानने मित्रांनो 20 पदक जिंकलेत बघा. त्यामध्ये 12 रौप्य आहेत, 13 कांस्य आहेत आणि 45 असे टोटल जिंकलेले आहेत. ऑस्ट्रेलिया मित्रांनो सुवर्ण 18, त्याच्यानंतर रौप्य 19, कांस्य 16 असे 53. फ्रान्सने सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बघा 64 पदकं जिंकलेले आहेत. भारत बघा मित्रांनो 71व्या स्थानावर आहे. यामध्ये फक्त नीरज चोप्राने बघा एक रौप्य पदक आणलेलं आहे. बाकीचे 5 कांस्य पदकं आहेत. असे टोटल 6 पदकं जिंकलेत आपल्या भारताने आणि या क्रमवारीमध्ये आपला भारत हा 71व्या क्रमांकावर आहे मित्रांनो. कितव्या? 71व्या क्रमांकावर आपला भारत देश राहिलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आपल्या भारताने टोटल किती पदकं जिंकली? तर मित्रांनो टोटल 6 पदकं या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताने जिंकलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं होतं? तर मनू भाकर. मित्रांनो मनू भाकरने या ठिकाणी पहिलं पदक जिंकलं होतं. लक्षात ठेवायचं आहे बघा. 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये महिलेने मित्रांनो हे पहिलं पदक आपल्या भारतासाठी आणलं होतं मनू भाकरने. टिंबटिंबमध्ये देशातील पहिलं धान्य ATM सुरू केलं आहे. मित्रांनो ओडिशा राज्यामध्ये पहिलं धान्य ATM चालू करण्यात आलं. इकडं ओडिशामध्ये 5 मिनिटामध्ये 50 किलो धान्य वितरित करू शकतं. यामध्ये प्रत्येक राज्याचं जे काही कुपन आहे बघा, ते कुपन सुद्धा चालणार आहे, म्हणजे रेशन कार्ड. कोणतेही जे काही आपलं कुपन आहे त्याला शिधापत्रिका म्हणतात. त्याचा तिचा जो काही आधार किंवा शिधापत्रिका क्रमांक टाकून बायोमेट्रिक आपल्याला अंगठा द्यायचा आहे आणि धान्य गोळा करू शकतो यामध्ये. आणि मित्रांनो आपल्या इथं बसवलं तर आपल्या इथं भांडणच जास्त होतील. माझा नंबर आहे. त्यामुळे बघा पुढचा प्रश्न आहे बघा, दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो हा सिंह दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं सिंह दिवस. जागतिक सिंह दिनाचा जर इतिहास पाहिला तर जागतिक सिंह दिन हा पहिल्यांदा 2013 मध्ये बिग कॅट रेस्क्यूद्वारे सुरू करण्यात आला होता आणि सिंहासाठीचं जगातील सर्वात मोठं अभयारण्य आहे. याची जी काही सहस्थापना आहे बघा डेरेक आणि बेव्हर्ली जॉबर्ट या दाम्पत्याने केली होती पहा. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अमन सेहरावतने कोणतं पदक जिंकलं? तर मित्रांनो हे कांस्य पदक जिंकलेलं आहे यांनी. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कांस्य पदक. पुढचा प्रश्न आहे बघा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन सेहरावत हा खेळाडू कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? मित्रांनो हा हरियाणा राज्याचा खेळाडू आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे भारतीय कुस्तीपटू कोणकोणते आहेत? तर खाशाबा जाधव आहे बघा. खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक जिंकलं होतं 1952 मध्ये हेलसिंकी या ठिकाणी. मित्रांनो आपल्याला हायस्कूलला असताना यांचा धडासुद्धा होता त्यांच्यासोबत कसा अन्याय झाला, काय झालं. त्याच्यानंतर पुढचा बघा, सुशील कुमार शिंदे यांनी कांस्य पदक जिंकलं 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये. त्याच्यानंतर बघा सुशील कुमारने परत रौप्य पदक जिंकलं लंडनमध्ये 2012च्या ऑलिम्पिकमध्ये. योगेश्वर दत्तने बघा कांस्य पदक जिंकलं होतं 2012 मध्ये. साक्षी मलिकने बघा 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये
पदक आणलं होतं. त्याच्यानंतर रवी दहियाने रौप्य पदक आणलं होतं 2020 मध्ये टोकियोमध्ये. बजरंग पुनियाने मित्रांनो कांस्य पदक आणलं होतं 2020चं टोकियोमध्ये. आणि त्याच्यानंतर आता अमन सेहरावतने कांस्य पदक आणलं होतं 2024 मध्ये मित्रांनो. मित्रांनो आपल्याला पेपरला असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणाला पदक मिळालं होतं भारतीय व्यक्तींना. त्यामुळं हे सगळे आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकतेच पर्वत प्रहार सैन्य अभ्यास कोणत्या ठिकाणी झाला? मित्रांनो हा लद्दाखमध्ये पर्वत प्रहार सैन्य अभ्यास झालेला आहे. इस्रो अंतराळ संस्थेने नुकतेच कोणत्या रॉकेटने अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट लॉन्च केला आहे? तर WSLV-D8 लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा जर लॉंग फॉर्म पाहिला तर स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डेव्हलपमेंटल. 15 ऑगस्ट रोजी इस्रोला 55 वर्ष पूर्ण होणार आहेत बघा. आणि याच दिवशी हे सॅटेलाइट लॉन्च केलं जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा. मित्रांनो EOS 8 हे रिमोट सेन्सिंग मायक्रो सॅटेलाइट आहे बघा. लक्षात ठेवायचं. इस्रोचा लॉंग फॉर्म काय होतं? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. स्थापना कधी झाली तर 15 ऑगस्ट 1969ला. सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो एस सोमनाथ. कोण आहेत? एस सोमनाथ. ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर बघा कामिल मतदोरी. लक्षात ठेवायचं याचं करेक्ट आन्सर आहे. बाकीचे जे काही राष्ट्राचे प्रमुख आहेत आता त्यांना रिव्हिजन मारूयात. इराणचे बघा मसूद पेजेश्कियान. लक्षात ठेवायचं आहे पेजेश्कियान. त्याच्यानंतर ब्रिटनचे बघा कीर स्टारमर. दक्षिण आफ्रिकेचे बघा सिरियल रामफोसा. इजिप्तचे बघा अब्दुल फतेह अल सिसी. आयर्लंडचे बघा सायमन हॅरिस. पाकिस्तानचे बघा शहबाज शरीफ. बांगलादेश आहेत मोहम्मद युनुस. मित्रांनो बांगलादेश खूप चर्चेमध्ये त्यामुळे यांचं सुद्धा नवीन झालेले आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद युनुस. नुकतेच भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर PR श्रीजेश मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे आपला. लक्षात ठेवा PR श्रीजेश हे भारतीय हॉकीपटू आहेत. नुकतेच भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे बघा. लक्षात ठेवा या विजयानंतर PR श्रीजेश यांनी खेळामधून निवृत्ती घेतली. यांना 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या खेळांचे जे काही कोच आहेत त्यांना एकदा रिव्हिजन मारूयात. तर नुकतेच बघा भारतीय पुरुष क्रिकेट संघ याचे जे काही कोच बनलेले आहेत बघा ते बनलेले आहेत गौतम गंभीर. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे जे काही प्रशिक्षक आहेत ते कोण बनले तर अमल मुजुमदार हे बनले आहेत. भारतीय महिला हॉकी संघ प्रशिक्षक आहेत बघा हरिंदर सिंह. भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण आहेत तर क्रेग फुलटन हे आहेत. भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक PR श्रीजेश हे बनले आहेत. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मनोले मार्कोज बनले आहेत. भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे जे काही प्रशिक्षक आहेत तर स्कॉट फ्लेमिंग हे बनले आहेत. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो 9 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे बघा. आणि मित्रांनो 9 ऑगस्टला बघा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर 9 ऑगस्टला नागासाकी दिवस सुद्धा साजरा केला जातो. त्या ठिकाणी बघा अणुबॉम्ब टाकला होता. त्या अणुबॉम्बचं नाव होतं बघा फॅटमॅन. लक्षात ठेवायचं. आणि 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस. त्या अणुबॉम्बचं नाव होतं बघा लिटल बॉय. काय झालं होतं मॅटर तर बघा 1945 साली दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने काय केलं होतं जपानच्या शहरावर अणुबॉम्ब टाकले होते. आणि त्यामुळेच बघा या ठिकाणी भरपूर वित्तहानी आणि जीवितहानी झाली होती. आणि पहिल्यांदाच जगामध्ये अणुबॉम्बचा वापर झाला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार टिंबटिंब यांना जाहीर झाला. तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मित्रांनो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानाच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे बघा. 11 ऑगस्ट बघा सिम्बायोसिस विश्वभवन सभागृह या ठिकाणी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये माशेलकर यांना मित्रांनो हा पुरस्कार देण्यात येणार आहे बघा. आणि 2023चा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. नोट डाऊन करून घ्या. ऑलिम्पिकमध्ये भारताला 4थं पदक कोणी जिंकून आणलं? तर भारतीय हॉकी संघाने मित्रांनो या ठिकाणी 4थं पदक जिंकलेले बघा. कोणतं पदक जिंकलं तर कांस्य पदक जिंकलेले बघा. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकूण 13 पदकं जिंकलेली बघा. यामध्ये 8 सुवर्ण पदकं आहेत, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदकं आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत
बघा या ठिकाणी 6 पदकं जिंकलेत पहा. आणि मित्रांनो, मनू भाकरने नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकलं. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी नेमबाजी मिश्रमध्ये सांघिकमध्ये कांस्य पदक. स्वप्नील कुसळे आपल्या महाराष्ट्राचा आहे बघा, नेमबाजीमध्ये बघा या ठिकाणी पदक जिंकलेले आणि भारतीय हॉकी संघाने सुद्धा कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, विनेश फोगाट ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर कुस्ती या खेळासंदर्भामध्ये मित्रांनो विनेश फोगाट हे लक्षात ठेवायचं आपल्याला. विनेश फोगाट यांची बघा कुस्तीमधून निवृत्ती झालेली बघा. विनेश फोगाट यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल्यानंतर एक ट्विट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली पहा. लक्षात ठेवायचं आहे. ट्विटमध्ये काय बघा, मी हरले आणि कुस्ती जिंकली. माफ करा, माझं स्वप्न आणि माझी हिंमत तुटली. आता यापेक्षा जास्त ताकद आता राहिलेली नाही बघा. अलविदा कुस्ती 2001-2024. तुमची सगळ्यांची ऋणी राहील असं लिहिलं होतं. तर विनेश फोगाट कोण आहे? तर भारतीय कुस्तीपटू आहे. जन्म बघा 25 ऑगस्ट 1994ला हरियाणामध्ये झालेला आहे. देशासाठी बघा पदकं जिंकलेली आहेत बघा तिने भरपूर. 2019मध्ये नूर सुलतान या ठिकाणी बघा कांस्य पदक. त्याच्यानंतर 2022मध्ये बेलग्रेड या ठिकाणी कांस्य पदक. आशियाई स्पर्धामध्ये बघा 2014मध्ये कांस्य पदक. 2018च्या जकार्ता या ठिकाणी सुवर्ण पदक आणलं होतं बघा. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर रौप्य पदक या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने बघा 89.45 मीटर बघा 89.45 मीटर भाला फेकत रौप्य पदक जिंकलेलं आहे बघा. आणि सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर अर्शद नदीम यांनी. लक्षात ठेवायचं, अर्शद नदीमने हे पदक जिंकलेलं आहे बघा. पाकिस्तानचा खेळाडू आहे. 92.97 लक्षात ठेवायचं आहे. 92.97 इतका भाला फेकलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या समारोप समारंभामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे? तर मनू भाकर आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले बघा. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये जिंकलं आणि नेमबाजीमध्ये जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली. मनू भाकर आणि सरबजोत सिंगने ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी जिंकलेलं आहे. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये या ठिकाणी मेडल जिंकलेले बघा. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय मशालवाहक कोण? अभिनव बिंद्रा आहे. भारतीयचा संघ स्पॉन्सर बघा अदानी ग्रुप. ध्वजवाहन उद्घाटन प्रसंगी मित्रांनो शरद कमल आणि PV सिंधू. बॅडमिंटन या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर होईल बघा. लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला घेतलेलं आहे. एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष मोहसिन नक्वी हे बनले आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मोहसिन नक्वी बघा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. जानेवारी 2025 पासून बघा ते पदभार स्वीकारणार आहेत. लक्षात ठेवायचं, एशियन क्रिकेट काउन्सिल अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये उमेदवार बनणारी पहिली कृष्णवर्गीय आणि दक्षिण आशियाई महिला कमला हॅरिस ही ठरलेली मित्रांनो. कमला हॅरिस. लक्षात ठेवायचं आहे. पक्ष कोणता आहे? द डेमोक्रॅटिक पार्टी. सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पहा रिपब्लिकन पार्टीकडून डोनाल्ड ट्रम्प उमेदवार आहेत. अमेरिकामध्ये दर 4 वर्षांनी निवडणूक होत असतात बरोबर. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC पहा. चलन काय बघा डॉलर आहे. द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशामध्ये जाणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या आहेत? तर बघा फिजी आणि तमरलिस. A आणि B आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालफेक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 8 ऑगस्ट याचं करेक्ट आन्सर आहे.